वाटलं होतं की माझा नंबर येणार नाही, पण आला. माणसाने या निसर्गाकडून केवळ निर्मळ श्वास घ्या. माणसाने केवळ या निसर्गाकडून निर्मळ श्वास घ्यावा. माणसाने माणसातल्या माणुसकीचा एकदा ध्यास घ्यावा. माणसाने माणसातल्या माणुसकीचा एकदा ध्यास घ्यावा. आणि म्हणून माणसावरची ही कविता मी सादर करण्यासाठी इथं उपस्थित आहे. माझी ओळख करून देतोय. मी प्रथम माणूस आहे, नंतर माझं नाव आदित्य बालाजी कांबळे आहे. मी एका पुनर्वसन केंद्रामध्ये काउन्सिलर म्हणून काम करतो. आणि कवितेचं शीर्षक आहे मी माणूस थोडा उशिरा झालो. कधी काळी हाडा माणसाचा असलेला गोळा गिरून, कधी काळी हाडा माणसाचा असलेला गोळा गिरून माझ्यातले सारेच भाव विसरून मी मोठा झालो. माझ्यातले सारेच भाव विसरून मी मोठा झालो. मनुष्यातला माणुसकीचा भाव राखून मी माणूस थोडा उशिरा झालो. मनुष्यातला माणुसकीचा भाव राखून मी माणूस थोडा उशिरा झालो. द्वेष, मत्सर, राग, चिंता, प्रेम. द्वेष, मत्सर, राग, चिंता, प्रेम अशा सगळ्या भावनांचा प्रवास संपवून पाहुणार रुपये स्थानके पाठी पडली. आणि शेवटी कळलेले मी माणूस झालो. आणि शेवटी कळले मी माणूस झालो. कधी विचारी झालो तर कधी निर्विचारी झालो. कधी विचारी झालो तर कधी निर्विचारी झालो. नक्की काहीतरी झालो, पण नक्की कळले माणूस झालो. पण नक्की कळले मी माणूस झालो. माझे व्यंग घेऊन जुन्या ग्रहावरून एका परग्रहावर आलो. माझे व्यंग घेऊन एका जुन्या ग्रहावरून परग्रहावर आलो. जिथे मला माझ्या व्यंगाच्या आरक्षणावर, जातीच्या आरक्षणावर ज्याने त्याने धडे दिले. शेवटी सारांश पडताळून पाहताना कळले मी माणूस झालो. शेवटी सारांश पडताळून पाहताना कळले मी माणूस झालो. होय, मी माणूस थोडा उशिरा झालो. माणूसच झालोय ना, म्हणून आता होय मी माणूस थोडा उशिरा झालो. माझ्याच खुणा विसरून नव्या आयुष्याचा ध्यास घेऊन, माझ्याच खुणा विसरून नव्या आयुष्याचा ध्यास घेऊन या ग्रहावरची बंधने तोडून नवा वसा घेऊन पुढे जाण्यात आलो. होय, मी माणूस झालो. आणि आता शेवट, माझ्यातल्या माणसाचा माणूसपणा विसरून, ठीक आहे ना, माझ्यातल्या माणसाचा माणूसपणा विसरून माझ्या नवीन अस्तित्वाच्या ग्रहावर नवीन ओळख करून देताना कळले मी माणूस थोडा उशिरा झालो. धन्यवाद.